1992 पासून शिक्षणाची उज्ज्वल परंपरा श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे BA BCom BSc प्रवेश सुरू सुसज्ज प्रयोगशाळा समृद्ध ग्रंथालय स्वतंत्र अभ्यासिका संगणक सुविधा CCTV सुरक्षित परिसर राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग शिष्यवृत्तींच्या विविध योजना आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्य सुरक्षित करा। विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मालगाव जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार दीपाली श्रीकांत जमखंडे कांबळे यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर तुषार खांडेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत। नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संबंधित जात वैधता प्रमाणपत्र बोगस पद्धतीने तयार करण्यात आल्याचा दावा केला। या प्रकरणात सर्व बाबी समोर असूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। याच जिल्ह्यात यापूर्वी एका नगरसेवकाचे पद जात वैधता प्रकरणामुळे रद्द झाले होते। मात्र भाजपच्या उमेदवार असल्यामुळे या प्रकरणात वेगळा न्याय दिला जात आहे का असा सवालही खांडेकर यांनी उपस्थित केला आहे। तसेच मिरजचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा दबाव असल्यामुळे कारवाई होत नसल्याचाही आरोप त्यांनी केला। आज आपण मालगाव तालुका मिरज जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 रोजी पार पडली। ही निवडणूक दिनांक 7/2026 या रोजी पार पडली। त्याची मतमोजणी ही 9/2/2026 रोजी झाली। प्रामुख्याने जे मालगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत दीपाली श्रीकांत कांबळे यांनी हे निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र भरत असताना जो जातीचा दाखला त्यांनी जोडलेला आहे तो प्रामुख्याने शासनाची दिशाभूल करून खोटी कागदपत्रे सादर करून त्यांनी जोडलेला होता। याची रीतसर तक्रार आम्ही ज्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडून तो जातीचा दाखला प्राधिकृत झालेला आहे त्यांच्याकडे आम्ही दिनांक 2/3/2026 रोजी आम्ही एक तक्रारी अर्ज दाखल केला होता। त्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रांत जत यांनी 8/5/2026 रोजी त्या संबंधित कोसारी गावचे जे मंडल अधिकारी असतील तलाठी असतील यांना लेखी आदेशानुसार संबंधित ज्यांनी हा जातीचा दाखला काढत असताना महसूल पुरावा जो जोडलेला आहे त्यांची जबाब नोंदवण्यासाठी लेखी त्यांनी आदेश केले। त्यानुसार त्या ठिकाणचे मंडलाधिकारी असतील तलाठी असतील यांनी 8/5/2026 रोजी त्या गावचे पोलीस पाटील असतील त्या गावातील ग्रामपंचायत लिपिक असेल महसूल सेवक असतील आणि ज्या कुटुंबाचा महसूल पुरावा त्यांनी जोडलेला आहे त्या कुटुंबातील व्यक्तींचा लेखी जबाब मंडलाधिकारी यांनी प्रांत यांच्याकडे सादर केलेला आहे आणि त्या जबाबामध्ये स्पष्टपणे तेथील पोलीस पाटील महसूल सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सरळ म्हणलेलं आहे की जे उमेदवार आहेत दीपाली श्रीकांत कांबळे यांचे जे वडील आहेत हे प्रामुख्याने त्या महसूल पुराव्यामध्ये दिसून येत नाही। तसेच त्यांनी जो महसूल पुरावा जोडलेला आहे त्या महसूल पुराव्यामध्ये प्रामुख्याने नामा तुका चांभार हे त्यांनी त्यांचे आजोबा दाखवलेले आहेत आणि त्यांचे 4 मुलं आणि त्या 4 मुलांचे हे 5 मुलं असे दाखवलेले आहेत। परंतु त्या 5 जणांपैकी त्या कुटुंबातील अप्पासो नामदेव साळे म्हणजेच अप्पासो नामदेव चांभार यांनी जबाबात म्हणले आहे की आम्ही 5 जण अप्पासो भाऊसो अण्णासो आणि बाळासो याच्या व्यतिरिक्त आम्हाला 6वा भाऊ नाही। 6वा म्हणजे कोण तर ह्या उमेदवाराचे सदाशिव याचे सर्व जबाब हे सही शिक्क्यानिशी आमच्याकडे आहेत। प्रांतानं देखील सदरचा अहवाल ह्या मंडल अधिकाऱ्यांनी पाठवलेला आहे। मंडल अधिकारी यांनी जबाब पाठवल्यानंतर उपविभागीय अधिकारी जत यांनी तेव्हापासून 10/7/2026 पर्यंत 5 ते 6 सुनावण्या घेतल्या। या सुनावणीमधील सौ दीपाली श्रीकांत कांबळे ह्या एकही तारखेला उपस्थित राहिलेल्या नाहीत। त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलेलं नाही। याचाच अर्थ असा आहे की त्यांनी खोट्या ज्या काही कागदपत्र असतील ते दाखल करून त्यांनी हा जातीचा दाखला काढलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे।
त्यानंतर प्रांत यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं की 4 ते 5 दिवसामध्ये सदरचा जो काही अहवाल आहे तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आम्ही पाठवू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. परंतु आज 20 दिवस झाले प्रांत अधिकारी यांच्याकडून अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला नाही किंवा पाठवण्यात आलेला नाही. आमची शंका आहे की प्रांत यांच्यावरती मिरजेचे आमदार भाजपचे सुरेश खाडे यांचा दबाव असण्याची शंका आहे. कारण मिरजेतील वार्ड क्रमांक 20 अनुसूचित जाती ब मधून ज्या आमच्या राष्ट्रवादीच्या अश्विनी कोळी मॅडम ह्या निवडून आल्या होत्या, त्यांनी बोगस दाखला जोडला म्हणून त्यांच्यावरती तक्रार भाजपच्या वतीने करण्यात आली. त्यांची तक्रारीचा अहवाल एवढ्या फास्ट ट्रॅकवरती चालवून दिला जातो, परंतु मालगावचे भाजपचे उमेदवार यांनी खोटी कागदपत्रे जोडून जातीचा दाखला जोडला. त्यांच्यावरती फास्ट ट्रॅकवरती चालवलं जात नाही आणि अधिकाऱ्यांच्यावरती बंधन आणि बर्डन हे भाजपचे आमदार टाकत आहेत. त्यांना फार्स करत आहेत की अहवाल देण्यास टाळाटाळ करा म्हणून. तसेच या जात पडताळणी समितीचा एक भोंगळ कारभार आहे. कालच मागासवर्गीय आयोग येऊन गेला. मागासवर्गीय आयोगाने सांगितलं की विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले आहेत, त्यांना वेळ लावू नका, लवकरात लवकर जातीचे दाखले उपलब्ध करून द्या. परंतु ह्या जात पडताळणी समितीचा एक भोंगळ कारभार बघा की इलेक्शन झाली 7 फेब्रुवारीला, त्याचा निकाल लागला 9 फेब्रुवारीला आणि या इसमाचं दीपाली श्रीकांत कांबळे यांचा कास्ट व्हॅलिडिटी दिली जाते 11/2ला. म्हणजे एका दिवसात त्या जात पडताळणी विभागानं समितीनं ह्या इसमाची त्या महसूल पुराव्याची चौकशी करून जबाब घेऊन त्यांनी हा जातीचा दाखला एका दिवसात काढला. आणि आम्हाला माहितीच्या अधिकाऱ्यांमार्फत जात पडताळणीकडून काही कागदपत्रे मिळाली. त्यामध्ये प्रामुख्याने मी नमूद करू इच्छितो की जात पडताळणी करत असताना काही त्या गावातील प्रमुखांचे असेल किंवा त्या जातीतील लोकांचे जबाब घेणे गरजेचं असतं. परंतु या जात पडताळणी समितीनं जबाब घेत असताना की प्रामुख्यानं एक सांगलीतील व्यक्ती आहे बाळासाहेब हरिबा पाटील, खाजगी नोकरी, कोल्हापूर रोड, रामनगर, सांगली येथे राहतात, त्यांचा जबाब नोंदवलेला आहे. तसेच कोसारीजवळ कासलिंगवाडी म्हणून गाव आहे त्या व्यक्तीचा, आणि ज्या व्यक्तीचा जात पडताळणी दाखला काढलेला आहे त्यांच्या वडिलाचा जात पडताळणीचा दाखला जबाबमध्ये नोंदवलेला आहे. प्रामुख्याने ह्यात मला एवढंच दाखवायचं आहे की जात पडताळणी झाली 11/2ला आणि जबाब झाला 7/3ला. यामध्ये खाडाखोड दिसून येते. ज्या वेळेला आम्ही जात पडताळणीचा अहवाल जात समितीला मागितला त्यावेळेला हे सगळं जबाब समोर येणार म्हणून त्यांनी 7/3चा अहवाल 10/2 अशी खाडाखोड करून आम्हाला सदरचा अहवाल दिलेला आहे. हा जात पडताळणी करत असताना, जातीचा दाखला देत असताना मोठी आर्थिक उलाढाल किंवा देवाणघेवाण झाल्याची आम्हाला शंका आहे. प्रामुख्याने सदरचा अहवाल प्रांत अधिकारी लवकरात लवकर देत नसतील तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे, पोलीस प्रमुख यांना निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या सोमवारी 3 तारखेला आम्ही सर्वजण अर्जदार सर्वपक्षीय भाजप सोडून आमरण उपोषण करणार आहे. याची नोंद संबंधित विभागाने घ्यावी आणि घेतली नसेल तर आमरण उपोषण हे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही करणार आहोत. एवढीच आपल्यामार्फत मी सांगू इच्छितो.